पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना महायोग पीठे तटे भीमरमरम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग ते त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांक तेजोदि कामोदि वक्त्रम कलानीशवादापणोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि राधा मेरी कुलस्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो वृंदावन वास्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त असते कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला हा अभंग ते यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झालेले संत, देवमान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत असा ज्यांचा भक्ती क्षेत्रातला अनुभव नवे नवे श्रोते हो, ज्यांच्या ठिकाणी परमार्थाची अनुभूती आहे असे जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय आणि तुकोबरायांचा एकूण 4 चरणाचा उत्कृष्ट असा संतपर प्रकरणातील अभंग आणि सुख शोधणाऱ्या समाजाला, लाभाची अपेक्षा असणाऱ्या लोकांना लाभाचा पत्ता कुठे आहे आणि तो पत्ता सांगणारा आजचा हा अभंग आहे. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण सर्व अस्तगावकर ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करत आहात. सुंदर असं नियोजन आयोजन सप्ताहाचं केलेलं आहे. आजच्या या दुसऱ्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. आमचे परमस्नेही असणारे इकबाल भाई तांबोली यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. संपूर्ण ग्रामस्थ अस्तगावकर, हार्मोनियमवर साथ करणारे हरिभक्त पारायण युनुसभाई तांबोली असतील, कीर्तन साथीला असणारे हरिभक्त पारायण आदरणीय शिवाजी महाराज, आदरणीय हरिभक्त पारायण बापू महाराज, हरिभक्त पारायण आदरणीय खेकडे महाराज, हरिभक्त पारायण आदरणीय काळे महाराज, विनेकरी बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय पखवाज वादक महाराज, नाव काय, ओंकार महाराज, असं सुंदर असं साथीला साथ करणारी मंडळी आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे माऊली साऊंड अस्तगाव, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपण सर्व श्रोतृवर्ग या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करते. आजच्या या अभंगामध्ये जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय तुम्हाला मला लाभाचा पत्ता सांगताय. मला सांगा, बसलेल्यांपैकी असा कोणी मनुष्य आहे का की ज्याला लाभ नकोय? मुद्दामच मी प्रस्तावना फार छोटी घेतली. मला माहिती आहे कीर्तनाचा वेळ पुढे पुढे चाललाय, अजून अभंगाकडे वळायचंय. ओघामध्ये बोलण्यामध्ये आपण नामोल्लेख करतच राहणार आहोत, पण प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालता आपण चिंतन पाहू. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो कोणी मनुष्य जीव जन्माला आला, ज्या कोणत्या जीवानं इथं जन्म घेतला, त्या प्रत्येक जीवाला लाभाची अपेक्षा आहे. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी आहात. तुमच्या पायावर दंडवत घालून तुकोबाराय सांगतात की तुम्हाला जास्त काय सांगावं, तुम्ही सगळे व्यवहार करणारे लोक आहात, व्यापार करणारे लोक आहात, शेती करणारे लोक आहात, उपजीविकेसाठी काही ना काही उद्योग व्यवसाय करणारे लोक आहात. मग प्रत्येक जीवाला इथं लाभाची अपेक्षा आहे. बोला बोला, कोण असा या धर्ममंडपामध्ये बसलेला आहे की ज्याला लाभ नकोय? लाभ ज्याला म्हणतात नफा. हे जग नफ्यावर चालतं तांबोळी दादा, हे जग प्रॉफिटवर चालतं. लाभावर लोक आज व्यवहार करतात. मग हा तर परमार्थ आहे. इथं निश्चितच तुम्हाला आणि मला लाभ पाहिजे. माऊली सांगतात, तुलसीची या झाडा दुरोणी न घापे शिंतोडा, अंतो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. माऊली सांगतात, असा मनुष्य आहे की दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे बाबा, आणि तुळशीच्या वृंदावनाला कधी पाणी घालायचं लांबच. माऊली म्हणतात, दुरून कधी शिंतोडा सुद्धा जो गृहस्थ घालत नाही. आणि त्याला जेव्हा कळालं आपल्याकडं द्राक्षाची बाग आहे आणि द्राक्षाला यंदा तेजीत आहे, द्राक्षाचा बिझनेस, द्राक्षे यंदा चांगल्या भावामध्ये विकणार आहेत, हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याला गावातला एक माणूस भेटला आणि त्यानं सांगितलं, बाबा द्राक्षाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर द्राक्षाच्या बुडाला दूध लाव, त्याला दूध ओत, म्हणजे द्राक्ष चांगली येतात. असं जर त्याला गावातल्या एखाद्या माणसानं सांगितलं तर माऊली म्हणतात, तो तक्षणी तातडीनं फार वेगानं जातो
द्राक्षाच्या बुडाला लावतो. कशा करता? बोला बोला. लाभा करता. आपण दुग्ध व्यवसाय करतो, गावरान गाय पाळत नाही, आपण जर्सी गाया पाळतो. कशा करता? बोला बोला. भेसळी करता. नाही नाही, आता वर फार स्ट्रिक्ट आहे. आता तसं नाही, फार काय दूध भेसळ, त्याच्याने इतक्या पोरांचे नुकसान आहेत महाराज. लहान लहान शहरातल्या पोरांना ह्या भेसळीच्या दुधानं कमी वयामध्ये कॅन्सर सारखे आजार आहेत. त्याच्यावर तुकाराम आले म्हणून आपलं जरा बरं आहे. म्हणून आपल्याला कळालं की हॉटेलमध्ये आपण इतक्या आवडीनं पनीर खातो, त्याच्यामध्ये आपल्याला अपाय करणारे घटक आहे आपल्याला कळालं. तेव्हा तुकाराम महाराजांनी तत्कालीन समाजाला, तत्कालीन समाज व्यवस्थेला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. जवळ असलेली गहाण खतं तुकोबारांनी लोकांकरता इंद्रायणीत बुडवली. स्वतःचा संसार जगद्गुरु तुकोबारांनी राख रांगोळी केला समाजाकरता. बोला बोला. अहो, जगद्गुरु तुकोबारांची स्वतःची बायको अन्न करता मेली. श्री एकी अन्न करता मेली. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कितीही काही येऊ द्या, कोरोना येऊ द्या, एखादी महामारी येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, काही होऊ द्या, पण आतापर्यंत तुम्ही कधी महाराष्ट्रामध्ये अशी बातमी ऐकली का की एखाद्याच्या बायकोला खायला अन्न नाही म्हणून ती मेली? बोला, ऐकलं का तुम्ही असं? तांबोळी दादा उदाहरण, की एखाद्याच्या बायकोला खायला अन्न नाही म्हणून ती मेली, असं महाराष्ट्रामध्ये अजूनही उदाहरण नाही. ती तिची कशी मेली असेल, कशी मेली असेल, तिच्या पद्धतीने फाशी घेऊन औषध पिऊन कशी मेली असेल, पण आतापर्यंत कोणाची बायको अन्न करता मेली असं उदाहरण नाही. मग तुकोबारांनी एवढा सगळा संसार लोकांकरता जाळला. जाळोनिया संसार बैसलो अंगणी. तुकोबाराय म्हणतात, आता संसार जाळला, आता अंगणामध्ये बसलो, भगवंताचं नामचिंतन सुरू केलं. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर पालथा उलथा घातला, ज्ञानेश्वरीची असंख्य पारायणं केली, आणि तरीही आता पांडुरंगा तू दर्शन देत नाही. आर्तता आहे मनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या. 15 दिवस झाले जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा कोपला पाटील गावीचे हे लोक, आता गावचे लोक सुद्धा कोपलेत, गावातल्या लोकांनी सुद्धा आता विषय सोडून दिला, कोणी भीक घालायला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तयार नाही. आता देवा तू दर्शन दिल्या वाचून हा परमार्थ सफल होणार नाही. बसलेले जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर, आणि तिथं बसल्यानंतर असंख्य ज्ञानेश्वरीची पारायणं केली. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. तक्षणी ज्ञान प्राप्ती झाली. देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत तू दर्शन देत नाहीस तोपर्यंत आता अन्न पाणी घ्यायचं नाही. आणि तुकोबाराय स्वतः लिहून ठेवतात त्यांच्या चरित्रामध्ये, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय लिहितात, 15 दिवसानंतर विठोबारायाने साक्षात दर्शन दिलं. तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, जगाचा मालक, पंढरपूर सोडून जगद्गुरु तुकोबारायांना दर्शन देण्याकरता आला. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार विठ्ठल. भाग्यवान आहोत तुम्ही, आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. त्या संतांचे अभंग, त्या अभंगाचे संस्कार तुमच्या माझ्या मनामध्ये लहानपणापासून रुजवले गेले. भाग्यवान आहोत आपण. आणि त्या तुकोबारांनी समाजाकरता हे करून ठेवलं, आणि आजचे तुकाराम आपल्या समाजाकरता हे करतात की तुम्हाला मला आरोग्य चांगलं मिळावं म्हणून वरती चांगला माणूस बसला. हे गरजेचं आहे. सामाजिक हिताची तळमळ असणारी माणसं, सामाजिक बांधिलकी जोपासणारे माणसं आज समाजामध्ये घराघरात जन्माला येणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हा तुमची माझी कुटुंब व्यवस्था, तुमची माझी समाज व्यवस्था, तुमची माझी गावकी व्यवस्थित टिकून राहील. विठ्ठल. फार लांब गेलो आपण लाभाच्या विचारापासून. लाभ पाहिजे प्रत्येक जीवाला माऊली सांगतात. असा कोणता माणूस नाही की ज्याला लाभाची अपेक्षा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अवधान एकले दिजे सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात, बाबांनो सुखाच्या अपेक्षेनं, लाभाच्या अपेक्षेनं इथं आलेला असाल तर लक्षपूर्वक ऐका, सुखाचा पत्ता सांगतो म्हणतात माऊली. माऊलींना वाटलं
जमलेली लोक सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, अनुभवी आहेत, आणि त्यांना आपण इतक्या उच्च स्वरामध्ये बोलणं शोभत नाही. माऊलींनी दुसरी ओवी टाकली, परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्व ज्ञानियांच्या समाजी, द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. माऊली म्हणतात तुमच्या समोर इतकं मोठ्याने बोलणं योग्य नाही. पहा माऊलींची भाषा आहे, मवाळकीत बोलले माऊली ज्ञानोबराय. काय मवाळकी माझ्या माऊली ज्ञानोबरायांकडे. साज आणि मवाल मितुले आणि रसाल, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आता माझा प्रॉब्लेम असा आहे, मी आले नेवाशा या पुण्यभूमीतून, जिथं माऊली ज्ञानोबरांनी पैसा खांबाला टेकून जगाचं जीवनशास्त्र गुंफलंय. ती माय ज्ञानेश्वरी, ती आमच्या तालुक्यामध्ये जन्माला आली आणि तिथं जन्म घेतला ज्ञानेश्वरीनं. आणि जगाचा पाया, सर्व धर्मग्रंथांचा पाया, ज्ञानदेवे रचना पाया उभारिले देवालया, तो पाया आमच्याकडे रचलाय. आणि म्हणून ओघा ओघामध्ये माऊलींच्या ओव्या येणं स्वाभाविक आहे. आणि माऊलींची भाषा अशी आहे, एकदा माऊलींची ओवी वाचली की असं वाटतं वाचतच राहावं. त्यातली गोडी आहे, वाढत वाढत जाते. कधी एकांतात माऊल्यांनो तुमचं घरातलं काम आटोपलं की एकामेकाच्या पंचायती करण्यापेक्षा कधीतरी ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्या आणि त्याच्यावरून बोट फिरवा. नाही कळलं तरी सुद्धा बोट फिरवत राहा. ज्ञानेश्वरी इतकी ज्ञान देते, तिला वर आहे, ज्ञान होय मूढा अति मूर्खता. श्रेष्ठत्व सांगितलंय. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवी पहा जीवनामध्ये. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी तुम्हाला मला समाधान देईल. एका एका ओवी ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, अध्यात्म आहे. जीवनामध्ये तुम्ही जो जो अनुभव घ्याल तो अनुभव माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवला आहे. एकदा पहा, एकांतात जर ज्ञानेश्वरी वाचायला बसाल आणि जर हास्य रसातली ओवी आली, एकटे बसून हसायला लागाल. ओवी जर करुण रसातली आली तर बसल्या जागेवर डोळ्यातले अश्रू थांबणार नाहीत, अश्रू ओघळायला लागतील. ओवी जर वीर रसातली आली तर बसल्या जागेवर अंगातलं रक्त सळसळायला लागेल. ही माऊली ज्ञानोबरायांच्या शब्दांची ताकद आहे. काय शब्द आहेत माऊलींचे. माऊली म्हणतात, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनते हे शस्त्र, आत्मा अवतरवी तो मंत्र अक्षरीये. माऊली सांगतात फक्त शास्त्र सांगत नाही तर शस्त्र सुद्धा घ्यायला सांगतात. ते माऊली ज्ञानोबा आहे. एवढंच नाही, माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर एका एका ओवीवर डॉक्टरेट करणारी लोक आहेत, एका एका अध्यायावर PhD करणारी लोक आहेत. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबरांनी एवढं ज्ञान मिळवलं कुठून. विचार करतायत लोक, संशोधन करतायत. कोणत्या शाळेमध्ये गेले माऊली ज्ञानोबराय, कोणत्या युनिव्हर्सिटीची डिग्री माऊली ज्ञानोबरांच्या नावे आहे, कोणत्या विद्यापीठाची डिग्री माऊली ज्ञानोबरांच्या नावे आहे. लोक विचार करतायत आणि संशोधन करतायत. आज 16 वर्षाचा मुलगा काय करतो, जरा डोळ्यासमोर चित्र आणा. वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबराय समाधी घेतात. जगाच्या इतिहासामध्ये आपल्या श्री गुरूंच्या अगोदर समाधी असे एकमेव उदाहरण आहे माऊली ज्ञानोबराय. की दादा निवृत्तीनाथ महाराजांजवळ गेलेले आहेत आणि म्हणतात, दादा आता अवतार कार्य संपवायचंय. सगळं काम झालं. वयाच्या किती 22व्या वर्षी, जिथून आमची पोरं सुरुवातही करत नाही तिथं माऊली म्हणतात, बास आता अवतार कार्य संपवायचंय.
दादा समाधी घ्यायची आहे. आता सगळं कार्य आटोपलंय. एका बाजूला निवृत्तीनाथ महाराजांनी श्री गुरूंनी हात पकडलाय आणि एका बाजूला पांडुरंग परमात्म्यांनी हात पकडलाय. दादांनी हात धरला आणि माऊलींना समाधीला बसवलं. ते माऊली ज्ञानोबर आहे. काय कमी वयामध्ये कर्तृत्व केलं असं आमच्या संतांनी. जगापुढे आदर्श ठेवला, तरुणाई पुढे आदर्श ठेवला. आणि मग तुकोबाराय सांगतात की अशा संतांच्या समवेत आलात, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जर चाललात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गावरून जर गेलात तर गुंता पडणार नाही, अडचण येणार नाही. म्हणून तो मार्ग श्रेष्ठ आहे. आणि म्हणून पत्ता सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असे काही लाभ प्राप्त होतील तुम्हाला. असा उत्तमातला उत्तम लाभ प्राप्त होईल की जो संसारामध्ये या प्रपंचामध्ये तुम्हाला कधीच भेटणार नाही. शाश्वत सुख कुठं भेटेल तर त्याचा पत्ता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि तुकोबाराय एवढंच सांगत नाही, असा लाभ प्राप्त होतो. काही लाभ लोकांना डोळ्यांनी दिसतात. द्राक्षाच्या झाडाला दूध ओतलं म्हणजे त्याचा लाभ दिसतो, बरोबर की नाही. कांद्याच्या गोण्या भरल्या म्हणजे त्याचा लाभ दिसतो. पूर्वी ऊस, कापूस, कांदा ही नगदी पिकं नव्हती बाबा. पूर्वी धनधान्य, ज्वारी, बाजरी अशी पिकं होती. जेव्हापासून इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांनी इथं सोयी सुविधा सुरू केल्या. रेल्वे आणली, कम्युनिकेशनची साधनं आणली आणि मग कारखानदारी इथं आली. आणि तेव्हापासून नगदी पिकांकडे आपली लोकं वळली. नाहीतर आपल्याकडे कशाची रास राहायची? धान्याची रास. आणि ज्याच्या घरी, दादा तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्हाला सांगते, ज्याच्या घरी जास्त धान्याची रास तो गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस गणला जायचा. ज्याच्याकडे धान्याची रास त्याच्याकडे जास्त श्रीमंती असं गणलं जायचं. ही नगदी पिकं आली लाभाकरता, म्हणून आपण त्याचं उत्पादन घेतो. लाभाकरता या गोष्टी करतो कारण त्यातून फायदा दिसतो, कारण त्याच्यातून लाभ डोळ्यांना दिसतो, बरोबर की. मला सांगायचा मुद्दा एवढा की संत असा लाभ देतात की जो या डोळ्यांनी ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सुद्धा संतांच्या दर्शनानं मिळतात. कसं ते प्रमाणाशी सांगते. तुकोबाराय सांगतात या जगामध्ये अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला डोळ्यांनी दिसतात. कशामुळे दिसतात? रवी दीप हिरा दाविती देखणे. तुकोबाराय सांगतात रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा म्हणजे चकाकणारा धातू, ज्याच्यातून प्रकाश परावर्तित होतो असा धातू. या धातूमुळे किंवा या दिव्यामुळे किंवा सूर्याच्या उजेडामुळे तुम्हाला मला इथे असणाऱ्या वस्तू दिसतात. हा माईक आहे, दिव्यामुळे तुम्हाला मला दिसतोय.
इथला हा साऊंड आहे, दिव्यामुळे तुम्हाला मला दिसतोय. हा पखावज आहे, दिव्यामुळे तुम्हाला मला दिसतोय. याचा अर्थ या गोष्टी आपल्याला यांच्या उजेडामुळे डोळ्यांनी दिसतात. पण अशा काही गोष्टी इथं आहेत, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण त्या इथं आहेत. मग कशा आहेत? मायक्रोस्कोप खाली जर आपण पाहिलं एखादी गोष्ट तर आपल्याला स्पष्ट दिसते. अनेक छोटे छोटे ॲटम्स, जीवाणू, विषाणू हे कुठं पाहिले जातात? सायन्स लॅबोरेटरीमध्ये, मायक्रोस्कोप खाली. पण तुकोबाराय म्हणतात जे गोष्टी मायक्रोस्कोप सुद्धा दाखवू शकत नाही त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माझ्या डोळ्यांनी दिसतात. पण कशा दिसतात? संतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर. बरं, एक उदाहरण सांगते. कोरोना आला होता काही दिवसापूर्वी, बरोबर ना? डोळ्यांनी दिसला होता का हो? बोला बोला, पटकन बोला गड्या. डोळ्यांनी दिसला होता का? मग नव्हता का? तुम्ही काय नाही म्हणा उभो. तुम्हाला म्हणजे आता परत एकदा लाट आली, आपण काय त्याच्यातून वाचत नाही. डोळ्यांनी दिसत नव्हता तरी होता हे तुम्ही आणि मी मान्य केलं. अनेक गोष्टी आहेत, भगवंत परमात्म्याचं स्वरूप सुद्धा तुम्हाला मला डोळ्यांनी दिसत नाही पण त्याचं दर्शन घडवणारे संत महात्मे आहेत. आणि ते सुख, तो लाभ प्राप्त करून घेण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय खात्रीनं सांगतात, असं जगामध्ये नाही, त्रैलोक्यामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकमेव ठिकाण आहे अभंगाचं पहिलं जग. संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तमातला उत्तम लाभ प्राप्त करायचा असेल तर एकमेव ठिकाण आहे संतांजवळ जा आणि खरे संत ओळखायला शिका. नाहीतर आता मुक्ताबाईंचे एक सुंदर अभंग आहे. मुक्ताबाई सांगता, वरी भगवा झाला नामे अंती वश्य केले कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. खरे संत तुम्हाला मला ओळखायला यावे, नाहीतर
शिवांना जय, संत शिवांना जय, संत शिवांना जय, संत शिवांना दया क्षमा जाते दया क्षमा जाते लोभ म्हणतात ये मना हो लोभ म्हणतात संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. संत कुणाला म्हणावं, नाही तर आता जाहिरातीचा बाजार आहे. जाहिरात पाहून लोक खरेदी करतात. जाहिरात पाहून आता माल घेतला जातो, विकला जातो. जाहिरातीवर कार्यक्रम आहे सगळा. परवा दिवशी एका मेडिकलमध्ये गेले, मी आजारी होते. डॉक्टरचं चिठ्ठी घेतली, मेडिकलमध्ये उभे राहिले. एक माणूस मागून आला आणि त्यानं मेडिकलवाल्याला सांगितलं, असं औषध द्या की केस आले पाहिजे, केस उगवायचं औषध द्या म्हटलं. त्या मेडिकलवाल्यानं त्याला 1-2-3 बाटल्या दिल्या औषध डोक्याला लावायचं केस उगवण्यासाठी. मला त्या बाटल्या पाहून हसू आलं. हसू याच्यासाठी आलं बाबा, त्या मेडिकलवाल्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता आणि विकतोय केस उगवण्यासाठीच्या. म्हणजे आपण कुणावर विश्वास ठेवतो? जाहिरातीवर. सगळ्या लोकांकडे आज ज्याला पीस ऑफ द माइंड म्हणतात, आत्मिक समाधान म्हणतात, ते आत्मिक समाधान आज लोकांकडे नाही. आणि ते कुठून प्राप्त होईल? माऊली सांगतात, मनोनी जाणतीनी गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूल सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. आणि माऊली तुम्ही असं म्हणता, त्या मनोनीच्या मागची पार्श्वभूमी सांगा. मनोनी ठीक आहे, मनोनी जाणतेने ठीक आहे, पण याच्या माग माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु, मनोनी विशेष आद्य धरू विवेकावरी. माऊली म्हणतात, माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये सद्गुरूंची पावलं आहेत आणि म्हणून हा सगळा ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा प्रपंच मी मांडतो या लोकांकरता. काय आहे श्रेष्ठत्व माऊली ज्ञानोबरायांचं? एका ओवीच्या रूपानं माऊलींनी ब्रह्मरसाचं भोजन तुमच्या माझ्या करता वाढलंय. मग सहजे ब्रह्मरसाचे पारणे, अर्जुना लागी केले नारायणे, त्या अवसरे पाहुणे पातळो आम्ही. अर्जुना करता केलेला ब्रह्मरसाचा पदार्थ माऊलींनी ओवीच्या रूपानं तुम्हाला मला वाटलाय. खरे संत ओळखता यायला पाहिजे. आत्मिक सुख शोधण्यासाठी जर कुठे जात असाल तर एकमेव पत्ता आहे, संतांजवळ जा. कारण सगळं आज लोकांकडं, आज मोबाईल आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, 5G आहे. एवढंच नाही, याच्या पलीकडं जग गेलंय. AI नावाची टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे तांबोली दादा, आतापर्यंत मोबाईल होते, ऑपरेट करणारा माणूस होता. लॅपटॉप होते, ऑपरेट करणारा माणूस होता. सॉफ्टवेअर डेव्हलप करणारा माणूस होता. रोबोट आले, त्याला ऑपरेट करणारा माणूस होता, त्याला सूचना देणारा माणूस होता. पण आता सगळं बदललंय. AI नावाची टेक्नॉलॉजी आहे, ती सेल्फ डेव्हलप आहे. तिला आता माणसाच्या ऑपरेटिंगची गरज नाही. ती स्वतःमध्ये सुधारणा करते आणि स्वतःला समृद्ध करत चालते. एक दिवस ती संपूर्ण जगाला ताब्यात घेऊ शकते. आता तिचा इतका वापर वाढलाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज AI टेक्नॉलॉजी आहे. पहा तुम्ही, सगळं आहे, ऑटोमॅटिक आहे, सगळं ऑटोमॅटिक. कार ऑटोमॅटिक आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये टेस्लाने आणल्यात ऑटोमॅटिक कार, ज्याला ड्रायव्हर नाही, ड्रायव्हरलेस कार. फक्त आपण डेस्टिनेशन टाकायचं, लोकेशन टाकायचं, ती गाडी आपल्याला तिथं घेऊन जाणार. असा एक टीव्ही आलाय मार्केटमध्ये, काल परवाच मी वाचलं. असा एक टीव्ही आलाय, असं टीव्हीचं मॉडेल आलंय. पाहणाऱ्यानं जर डोळे उघडले तर ती टीव्ही चालू होणार, बरं का बाबा. पाहणाऱ्यानं डोळे उघडले तर टीव्ही चालू होणार. पाहणाऱ्यानं जर डोळे भिंगवले तर त्याचे चॅनल्स बदलणार. आणि पाहणाऱ्यानं जर डोळे झाकले तर ते टीव्हीचं मॉडेल बंद होणार. ऐकलं ना तुम्ही? हे वाचून मला बाबा असा प्रश्न पडला, जर पाहणाऱ्यानं कायमचे डोळे झाकले तर मॉडेलचं काय करायचं बुवा? म्हणजे ते त्याच्या संगच पाठवायचं का परत चालू करण्याची काही सोय आहे? सेन्सर आहे, इतकी टेक्नॉलॉजी वास्ट आहे. मला सांगायचं एवढं सगळं असून सुद्धा माणसाचा शोध
असा कोणता लाभ प्राप्त झाल्यानंतर त्याचा शोध थांबणार आहे, आणि तो लाभ संत देऊ शकतात. पहा, घ्या अनुभव कधीतरी, जा त्या संतांना शरण, पहा त्यांच्याकडे मागून. आपण संतांकडे गेल्यानंतर काय मागतो? वाढावे संतान, होई व्हावे धनधान्य. काय नाही, बस एवढं विस्तार करून सांगायचं ना. पण मला नाही सांगायचं, तुमचं मागणं काय सांगू? काय मागावं संतांकडे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. काय माझा उद्धार कधी होईल, कधी माझ्यावर भगवंत परमात्मा कृपा करील, हे संतांकडे गेल्यावर माग. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, तो लाभ जर मिळवायचा असेल संतांकडे जाऊन, तर त्याच्याकरता एक अट आहे. काय अट आहे तुकोबाराया? अट फक्त ही आहे की त्या संतांचा दास म्हणून घ्यायचंय. काय करायचंय? त्या संतांजवळ जायचं, त्यांचा दास म्हणून घ्यायचं. माऊली ज्ञानोबा यांची एक समर्पक ओवी सांगते. माऊली म्हणतात, ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे. आणि पुढे सांगतात, तरी तणू म्हणू जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. माऊली सांगतात, तन मन देऊन त्या संतांचं दास्यत्व स्वीकारावं. आणि तुकोबाराय सुद्धा सांगतात की दास म्हणून घ्यावं. एक उदाहरण सांगते याच्याकरता, कसं दास म्हणून घ्यावं. एवढं की परमार्थ करत असताना, अध्यात्म करत असताना, तुम्ही या मार्गावर आलेले असताना, संतांजवळ गेलेले असताना, तुम्ही जर तुम्हाला भौतिक गोष्टी मिळाव्यात याची अपेक्षा जर करत असाल ना, तर ते तुमची मदत करू शकत नाही. अध्यात्म परमार्थ हा तुम्हाला मला पैसा मिळवून देण्याकरता, भौतिक गोष्टी मिळवून देण्याकरता नाहीच. नोट डाऊन द सेंटेन्स. याची शहानिशा तुम्ही कुणाकडेही जाऊन करा, तुम्हाला तिथं फक्त आत्मिक समाधान मिळणार. आणि तुमच्या आतला देव हृदयामध्ये मी असता रामू, सर्व सुखाचा रामू, तो राम तुम्हाला तिथं प्रत्यक्ष प्रकट करून देणारे संत आहे. आणि याच अपेक्षेनं जावं. भौतिक गोष्टीनं कोण सुखी झाला? किती पैसा तुम्हाला दिला म्हणजे तुम्ही सुखी व्हाल? बोला 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 ना. झोपले काय? महिला मंडळ काय घेताल? 50-50 साड्या घेतात. कपाट उघडलं का साड्या पडल्या का तुम्ही बुजून जातात, जागेवर जाताल. काय घेताल? गाडी घेताल 25 लाखाची, 50 लाखाचं घर घेताल. तुमच्या अपेक्षा संपणार नाहीत, तुम्हाला सुख भेटणार नाही. जिथं अपेक्षा कमी आहे, जिथं अपेक्षा नाहीच, माणसं दुःख देत नाही. तांबोळी दादा, माणसं दुःख देत नाही, दुःख वस्तू देत नाही, दुःख देते ती अपेक्षा. आणि ती आस संपवायची असेल तर संतांकडे जायचं आहे. ऐका, म्हणविता त्यांचा दास, त्या शब्दावर सांगते तुम्हाला. पुढे आस उरेना, ती आस संपवण्याकरता दास म्हणून घ्यायचे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. लोक देवाकडे का जातात? तो मला प्राप्त व्हावं म्हणून नाही जात, त्याच्याकडून मला काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून लोक देवाला जातात. खरंय की नाही? बोला बोला. कालचा सोमवार धरला होता का तुम्ही? महादेवाच्या मंदिरामध्ये गेला होता? कशा करता गेला होता? महादेव मला प्राप्त व्हावं म्हणून गेला. खरं खरं सांगा बरं का. पुढच्या सोमवारपर्यंत जगायचं असेल तर. तसं तांबोळी दादांनी मला सांगितलंय, असं असं चालू आहे गावात, फार गावावर भयान वेळ आलेली आहे म्हणून सप्ताहाला संख्या कमी आहे. मला सांगा, आता खरं बोलले नाही तर पुढचा नंबर नाव घेऊन सांगत नाही आता मी, नाही तर मला नाव सुद्धा घेता येईल. पण खरं सांगायचं, तो मला प्राप्त व्हावा म्हणून जातो का आपण मंदिरात? त्याच्याकडून मला सगळं प्राप्त व्हावं म्हणून आपली अपेक्षा आहे देवाकडे सुद्धा. तुकोबाराय सांगतात, दास म्हणून घेण्याकरता तुमची आस जर संपवायची असेल, एकच उदाहरण सांगते तुम्हाला. कधी ऐकलेलं नसेल तुम्ही, लक्षपूर्वक ऐका, कधी ऐकायलाही भेटणार नाही तुम्हाला. स्वामी विवेकानंद कधी नाव ऐकलं असेल तुम्ही. एक धगधगता तरुण, तडफदार भगव वस्त्र धारण केलेला तरुण योद्धा संन्यासी जगामध्ये जागतिक धर्म परिषदेकरता जातो आणि जगाला तत्वज्ञान सांगतो. आणि त्या जागतिक धर्म परिषदेमध्ये सगळ्या सभागृहाच्या टाळ्या फक्त एका शब्दावर घेतो की ते उपस्थित माझ्या माया आणि भगिनींनो. काय ताकद होती या 2 शब्दामध्ये की या 2 शब्दानंतर सभागृहात टाळ्याचा इतका प्रचंड कडकडाट होत होता की लोक उभे राहून, जे लेडीज अँड जेंटलमॅन लोक होते ते उभे राहून या शब्दांकरता 10-15 मिनिटं टाळ्या वाजवत होते.
काय ताकद असेल या 2 शब्दांमध्ये हो? सर्वसामान्यच आहेत की शब्द, पण या 2 शब्दांमध्ये जी ताकद होती, शब्दांच्या पाठीमागे जी ताकद होती ना, ती रामकृष्ण परमहंसांचं समग्र जीवन होतं. अध्यात्माकरता दिलेलं, समाजाकरता दिलेलं. काली मातेची तासनतास उपासना करत होते. माझ्याकडे विवेकानंद यावा, मला तो शिष्य भेटावा आणि त्यानं इथल्या गोरगरिबांची, दीनदलितांची सेवा करावी आणि हा समाज जो खितपत पडलेला आहे त्याला उत्थानाच्या दिशेनं न्यावं, याच्याकरता माझा शिष्य असा जन्माला यावं म्हणून रामकृष्णांनी उपासना केली होती. पहा, ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचं अगोदरचं जीवन आहे. मला म्हणविता दास या शब्दावर सांगायचं आहे म्हणून एवढं सगळं सांगते, ऐका. स्वामी विवेकानंद लहान होते, एक 4-5 वर्षांचे, आणि त्यावेळेला खोडकर, जसे आपली घरातली पोरं खोडकर असतात तसेच खोडकर. स्वामी विवेकानंद आईला काही काम करू देत नव्हते. मग आईनं विवेकानंदांना सहज सांगावं, नरेंद्र बस. नरेंद्र म्हणजे विवेकानंदांचं अगोदरचं नाव बरं का, नाही तर आता तुम्हाला एकच नरेंद्र माहिती आहे, विठ्ठल. नरेंद्र बस एका जागेवर. आई आता बसलो, आता काय? आई सांगायची, आता ओम नमः शिवाय म्हण. श्रावण महिना चालू आहे ना, ओम नमः शिवायचा जप कर. आईनं सांगावं जप कर आणि मुलानं जप करावा. आई आता किती वेळ? जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. आई आता डोळे झाक, आता ओम नमः शिवाय म्हण. आणि एकदा की विवेकानंदांनी डोळे झाकले आईच्या आज्ञेनुसार, की तासनतास विवेकानंदांना समाधी लागायची. कितव्या वर्षी? वयाच्या 4थ्या वर्षी तासनतास विवेकानंद समाधीत बसायचे. ज्या योग्यांना, जप्यांना, तप्यांना, संन्यासांना आयुष्यभर जमलं नाही समाधी लावणं, ते विवेकानंद 4 वर्षांचे असताना आईच्या आज्ञेनुसार. काय आईची ताकद असेल, काय आईचं सांगणं असेल, काय आईचे संस्कार असतील. माफ करा मावल्यांनो, त्याच्याकरता आई खंदानी असावी लागते. आपल्या ग्रामीण भाषेत अजूनही शब्द आहे, जुनी जाणती माणसं अजूनही वापरतात, की आई खानदानी असावी लागते. पोराला संस्कार शिकवण्याकरता जिजाऊनी शिवबांना संस्कार दिले म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. ऐका मावल्यांनो, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे. तुम्हाला मातृत्व दिलाय, नाविन्य दिलाय, निर्माती शक्ती विधात्याने तुमच्या हातात दिली. फार कॉन्शियसपणे, फार जागृतीने तुम्हाला मला कुटुंबाला उभा करायचं असतं. फक्त कुटुंबामध्ये ती परिस्थिती आहे. हे कशामुळं? आईनं टीव्ही सिरियल पाहिल्या, बरोबर की नाही? एक झालं की एक डेली सोप. आईला कधी ज्ञानेश्वरी माहित नाही, आईला कधी गाथा माहित नाही. आईला फक्त रील्स स्क्रोल, जाऊ द्या पुढं. आज घरा रील्स आहेत, त्या रील्स तांबोळी दादा तुम्हाला त्यातलं माहित नाही काही. त्यांनी सांगितलं एवढा बिझनेस आहे, पण मोबाईलमध्ये कधी काही डोकं घातलं नाही कधी, आणि तिथं डोकं घातलं नाही म्हणूनच एवढं वाढले. तिथं का डोकं गेलं असतं, इकडं सत्यानाश नाही आहेत. तेच चांगलं आहे. रील्स आहेत त्या रील्स, रिअल काही नाही, फक्त रील्स. आभास आहे सोशल मीडिया. त्या आईनं संस्कार करणं महत्वाचे आहे. ऐका, विवेकानंदांची आई विवेकानंदांना सांगायची. विषय आपला इथं चालू होता. आणि त्याच्यानंतर जे दिवसेंदिवस ते मोठं व्हायला लागले, कॉलेजमध्ये गेले आणि कॉलेजमध्ये एक शिक्षक शिकवत होते. इथून आपला मुद्दा चालू होतो बरं का. एक शिक्षक शिकवत होते, इंग्रजी प्राध्यापक होते, इंग्लंडवरून आलेले, इंग्लिश शिकवत होते आणि कविता शिकवत होते. त्या कवितेमध्ये शब्द आला गॉड्स पॉवर, देवाची शक्ती, स्पिरिच्युअल एनर्जी, आध्यात्मिक ताकद, असे शब्द आले. विवेकानंद वर्गात उठून उभे राहिले. उठून उभे राहिल्यानंतर त्यांनी हात वर केला. सर, आय हॅव अ क्वेश्चन, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सरांनी परमिशन दिली आणि विचारलं, सर तुम्ही आता जे वर्गात सांगितलं गॉड्स पॉवर, स्पिरिच्युअल एनर्जी, तुम्हाला सांगा, तुम्ही देव पाहिलाय का? देवाची ताकद तुम्ही पाहिली आहे का? आणि जर तुम्ही देव पाहिला असेल, जर ही शक्ती तुम्ही अनुभवली असेल, तर ती मला दाखवा, मला देव पाहायचा आहे. कोण म्हणतंय? कॉलेजमधले विवेकानंद. प्राध्यापकांना इतकं बेडरपणे, निधडकपणे वर्गात उभं राहून कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा प्राध्यापकांना हा प्रश्न विचारतोय. कधीतरी बसलेल्यांनी कीर्तनकारांना सुद्धा हा प्रश्न विचारावा.
जे जे लोक तुम्हाला देवाची शक्ती सांगतात, कधी कधी त्यांना सुद्धा हा प्रश्न विचारावा. ते धाडस तुमच्यातही नाही आणि सांगणाऱ्यातही नाही. खरं आहे की नाही? उभे राहिले विवेकानंद सरांना प्रश्न विचारला, प्राध्यापकानं उत्तर दिलं, मला देव माहित नाही, मी देव पाहिला नाही, पण देव कुठे भेटू शकतो आणि तुला कोण दाखवू शकतो याचा पत्ता मात्र मी तुला सांगतो. आणि गेले विवेकानंद त्या पत्त्यावर. सांगितलं, बंगाल प्रांतामध्ये एक साधू आहेत आणि ते साधू, त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस, ते तुला हा पत्ता देऊ शकतात, तू त्यांच्याकडे जा. कुठलाच विचार केला नाही. त्याच बेंचवरून उठलेले विवेकानंद त्याच मार्गाने निघाले, बंगाल प्रांतामध्ये गेले. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं, काय हो रामकृष्ण परमहंस आहेत का इथे कुठे? मला त्यांना भेटायचं होतं. आजूबाजूच्या लोकांना सारं माहीत असतं. ते म्हणले, ते होय आहेत ना, भेटतील तुम्हाला काली मातेच्या मंदिरामध्ये. अहो तासन तास काय बडबड करत असतात त्यांची त्यांना माहिती. कधी कधी शिव्या देतात, कधी कधी उठूनच नाचतात, कधी कधी कोणाच्या मागे काठीच घेऊन लागतात. त्यांना येईल तसं वाटेल तसं वागतात. पहा बरं का खरे साधू. फक्कड महात्मे. गावानी बरंच काय काय सांगितलं आणि गावाला सगळं माहिती असतं, पण गावाला मान्य करायचं नसतं. गावाला माहिती आहे आपल्या गावामध्ये कोण महात्मा आहे, गावाला माहित नाही. आनंदीला माहित नव्हतं माऊली ज्ञानोबा कोण होते. पैठणकरांना माहित नव्हतं माऊलींचा अधिकार, चारही भावंडांचा अधिकार काय. शुद्धीपत्र दिलं नाही, मान्य केलं नाही. आणि काय केलं, मधुगिरी मागायला गेले तर भिक्षा मधुगिरी दिली नाही, झोळीमध्ये दगड माती फेकून मारले. काय त्रास दिला समाजाने. माहित नव्हतं पैठणकरांना शुद्धीपत्र द्यायची गरज काय आहे या पोरांना. उपजताच ज्ञानी ऐसे वर्म जाणवणी. काय ज्ञान कमी होतं माऊली ज्ञानोबरायांकडे. अरे योग्याला उपदेश केला ज्याच्याकडे 14 विद्या आणि 64 कला आहेत. अशा 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला आमच्या मुक्ताबाई उपदेश करतायत. आणि चांगदेव महाराज काय म्हणतात, नाहीतर काही काही वेळेला टायमिंग इज इम्पॉर्टंट. काळ महत्वाचा आहे. ज्याला काळ साधता आला त्यानं जीवनावर विजय प्राप्त केला समजायचं. काळ लागतो. कीर्तनकाराच्या तोंडात कोणतं प्रमाण आहे, इकडं काळ साधावा लागतो. नाहीतर कधी कधी आम्ही असे पाहतो, चाल गाणारे चालीचे पाहतो, कीर्तनकाराची गाडी लांबवर गेली की मग मागून प्रमाण घेऊन चालतात, नाही का. फार सुंदर गायनाचार्य, गोड गान गंधर्व मंडळी इथे आहेत. त्यांच्याकरता एक जोरदार टाळी वाजवा. 1400 वर्ष जगलेले चांगदेव, योगीराज चांगदेव 4 वर्षांच्या चिमुकल्या मुक्ताईकडून अनुग्रह घेतात आणि काय म्हणतात, चांगदेव म्हणे आज जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एवढा अधिकार होता, समाजाला माहिती नव्हता. माहित होतो पण गावातल्या लोकांनी मान्य केलं नाही बाबा. ऐका, गेले विवेकानंद पुढं काली मातेच्या मंदिरामध्ये. रामकृष्ण परमहंस बसलेले होते. विवेकानंद गेले आणि गेल्यानंतर डोळे उघडले रामकृष्ण परमहंसांनी. डोळे भरून पाहिलं, वाटच पाहत होते शिष्याची. डोळे भरून पाहिलं, आलास बाळा बस. विवेकानंद म्हणतात, बसाय करता आलो नाही बाबा. धडाधड प्रश्न सुरू केले. तुम्ही देव पाहिलाय का? तुम्ही देवाला अनुभवलाय का? तुम्हाला ती शक्ती ठाऊक आहे का? जर तुम्ही देव पाहिला असेल तर मला देव पाहायचा आहे, मला ती शक्ती अनुभवायची, मला देव दाखवा. सरळ प्रश्न सांगितले. एवढ्याच करता इथं आलोय म्हणले.
रामकृष्ण परमहंस म्हणतात, बाळा बस जरा चहापाणी होईल, चहापाणी करण्याकरता वेळ नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? तक्षणी रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले आणि सांगितलं, हो मी देव पाहिलाय, मला देवाचं अस्तित्व कळालंय, मी तो अनुभवलाय आणि मी तो तुलाही दाखवू शकतो. आणि खाली बसलेल्या विवेकानंदांच्या डोक्यावर रामकृष्ण परमहंसांनी हात ठेवला. त्या क्षणी विवेकानंद म्हणतात, त्यांच्या चरित्रामध्ये नमूद करतात की त्या क्षणी माझ्या जीवनामध्ये, माझ्या शरीरामध्ये, माझ्या नसानसांमध्ये, माझ्या रोमारोमामध्ये असं काही परिवर्तन झालं की ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. जिथं वाचामुखी झाली, अर्जुनाला विश्वरूप पाहताना झालं होतं, कंठी रोमांच आले, अंगावर रोमांच उभे राहिले होते, कंठ दाटून आला होता अर्जुनाचा. आणि ती अवस्था विवेकानंद म्हणतात झाली. पुढे विवेकानंद तिथून माघारी आले. पटपट ऐका पुढचा कथाभाग. आले माघारी तर आले, कुटुंबाकडे वेगळंच काहीतरी वाढून बसलेलं होतं. वडील विश्वनाथ बाबू वकिली व्यवसाय करत होते आणि अचानक देहांत झालं. घर कर्जात बुडालं, राहतं घर भावकीनं हिसकावून घेतलं. जमीन गेली वाट्याची, कर्ज वाट्याला आलं, घर रस्त्यावर आलं विवेकानंदांचं. पाठीशी बहीण होती, तिचं लग्न करायचं होतं. भाऊ होते, त्यांची व्यवस्था करायची होती. कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं, नोकरी करावी की घरातली परिस्थिती सावरावी. गाठीशी पैसा नव्हता, भौतिक अडचणींमध्ये होते. कधीतरी आपल्यावर सुद्धा अशी वेळ येते. प्रापंचिक गोष्टींमध्ये, कौटुंबिक या त्रासामध्ये माणूस इतका वैतागतो, काय करावं, कुणाकडे जावं, कुणाकडून मार्ग घ्यावा, काही सुद्धा समजत नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. तुकोबारायसारख्या महापुरुषाला सुद्धा म्हणावं लागलं, कुटुंबाची सेवा करता करता देवा संसार तापानं तापलो रे आता. आणि हीच अवस्था तिथं निर्माण झाली. काय करावं, कुणाकडे जावं. तांबोळी दादा, तुम्ही तुमचं घराणं घेऊन गावातल्या दुसऱ्या माणसाकडे गेले, तुमच्या मित्राकडेच गेले. तोच ऑलरेडी त्याच्या दुःखानं दुःखी आहे आणि समदुःख्याला दुःख सांगून तो आपलं दुःख कशानं निवारण करेल सांगा. कुणाकडे जाऊ. आणि लोक अशी असतात, एखाद्याचं दुखणं रडून ऐकतात महाराज, रडून ऐकतात आणि हसून लोकांना सांगतात. म्हणून आपलं दुःख सांगताना सुद्धा विचार करा कुणाला सांगायचं. कधीतरी या संतांजवळ, कधीतरी जा पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये, ज्या कोणत्या दैवताची तुम्ही उपासना करत असाल त्याच्या ठिकाणी जा आणि सांगा, देवा अशी अशी अडचण आहे, असं असं दुःख आहे आणि यातून तुम्हीच मला बाजूला करू शकता, काढू शकता. हे फक्त त्या श्रद्धा असलेल्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतकरणानं जा बाबा, हो जा. कधीतरी कुणाला आपलं दुःख सांगताय. ठरवलं विवेकानंदांनी, दुःख इतरांना सांगून उपयोग नाही. गावाने आणि भावकीने इतका त्रास दिलेला होता, खायला अन्न राहिलं नाही विवेकानंदांकडे. आणि गेले पुन्हा एकदा बंगाल प्रांतामध्ये त्याच रामकृष्ण परमहंसांकडे. म्हणविता दास, दास म्हणून घेतलं. ऐका, गेले आणि सांगितलं, माझी अशी अशी बौद्धिक परिस्थिती आहे. असं ऐकलंय, कालीमाते सोबत तुम्ही तासनतास गप्पा मारता, तिच्या सोबत तुम्ही बोलता, मग मागा ना तुमच्या आईकडे माझ्यासाठी एखादी चांगली नोकरी. तुमचा शिष्य अडचणीत आहे, तुम्हाला दिसत नाही. मागा ना तुमच्या आईकडे माझ्यासाठी चांगली नोकरी, माझ्यासाठी घरदार, माझ्यासाठी भौतिक सुख सुविधा मागा तुमच्या आईकडे. तापलेले होते दुःखानं, आवेशामध्ये बोलले. रामकृष्ण परमहंस शांत आणि स्तब्ध बसलेले. विवेकानंदांना सांगतात, बाळा गाभाऱ्यात जा, मी आईला आज्ञा करतो, आई तुझ्याशीही बोलेल, जा तुला काय मागायचं ते मागून घे. पहा, आस संपते दास म्हणून घेतल्यानंतर या शब्दावर सांगते विवेकानंद गाभाऱ्यामध्ये गेले. आई काली मातेचं ते विस्तार रूप पाहिलं, तिच्या डोळ्यातली ताकद आणि तेज विवेकानंदांनी डोळे भरून पाहिल्यानंतर तिची अष्टभुजाधारी मूर्ती पाहिली. त्या काली मातेनं अनेक दुष्टांचा संहार करून इथल्या लोकांची, इथल्या आया बहिणींचं रक्षण केलेलं होतं. देवी देवतांना सुद्धा जिने युद्धामधून वाचवलेलं होतं. ती आई, तिची लळलळ करणारी जीभ विवेकानंदांना दिसली. तिचं एकीकडे करुणामय रूप दिसलं तर एकीकडे तिचं रौद्र रूप विवेकानंदांना पाहायला मिळालं. आणि त्या आईच्या मूर्तीकडे पाहून विवेकानंद काय मागायचं होतं ते विसरून गेले आणि तिला मागितलं, आई या समाजाची सेवा करण्याकरता मला शक्ती दे, मला ज्ञान दे, मला वैराग्य दे आणि या जगभर
प्रचार आणि प्रसार करण्याकरता माझ्या अंगी बळ दे आई, माझ्या पाठीमागे अशीच उभे राहा, हे मागितलं गाभाऱ्यात. मागं आले विवेकानंद, डोकं चक्रावलं, काय झालं कळलं नाही. रामकृष्ण परमहंस म्हणाले, काय रे मागितलं का इकडे? नाही म्हणले, ते वेगळंच काहीतरी झालं. म्हणले मग आता जा परत एकदा माग. परत गेले, परत तेच मागितलं, आई मला ज्ञान दे, वैराग्य दे, सामर्थ्य दे, शक्ती दे, इथल्या समाजाला उत्थानाकडे नेण्याकरता आई माझ्या पाठीमागे उभी राहा. पुन्हा मागितलं, पुन्हा माघारी आले, परत गेले, असं 10-5 वेळा झालं. मग विवेकानंदांना कळालं की माझा जन्म कशा करताय, माझ्या डोक्यावर कुणाचा हात पडलाय आणि माझी आस का संपलीये याच्याकरता दास म्हणून घेतलं होतं. पहा, ही अपेक्षा संपली, सुख प्राप्त झालं. कळालं इथून काय निवडायचंय. बाजार आहे बाजार, तिथून काय निवडक वस्तू घ्यायच्या. तुम्हाला काय सांगावं आता, तुम्ही 100ला मागितलेली वस्तू तांबोळी दादा 100लाच घरी घेऊन येताल. पण जर तुम्ही भाभीला बाजारात पाठवून पहा कधी, मग तुम्हाला कळेल 100ची वस्तू नाही 10 रुपयात घरी आली ना, मला फोन करा. बाजार आहे, इथून काय निवडायचं तुम्हाला मला कळालं पाहिजे, कळालं पाहिजे. सारासार विचार करा, उठाउठी तो सारासार विवेक तुमच्या माझ्या पाठीमागे आला पाहिजे. सुखरूप आईसा कोण आहे दुसरा इथं सुख देणार, हे तुम्हाला मला कळण्यासाठी त्या संतांच्या ठिकाणी जावं लागेल. आणि तुकोबाराय सांगतात, एकदा की ज्यांनी तुमच्या माझ्यावर कृपा केली, अशी काही कृपा करतील, अनेक जन्म सरतील तरी कृपा सरणार नाही. अभंगाचं 3रं चरण. कृपादान केली संती, असं दान पदरामध्ये मिळेल की घेण्याकरता पात्र राहणार नाही. कितीक जन्म जातील पण दान सरणार नाही. ज्या घरावर, ज्या कुटुंबावर एखाद्या संतांचा दृष्टिक्षेप पडला, त्या संतांचे पाय लागले, त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला, कुटुंबाची कुटुंबवर आली महाराज. आणि आजही कित्येक पिढ्यांपासून त्या कुटुंबामध्ये परमार्थ चालू आहे. आणि याला धर्म, जात, पंथ आडवी नाही. संतांनी कृपा करताना विचार केला नाही, हा माझ्या जातीचा आहे, तो माझ्या धर्माचा आहे, तो माझ्या लेवलचा आहे. लोक लेवल पाहतात, लेवल. संबंध प्रस्थापित करायचे असेल, लोक पाहतात आपल्या लेवलमध्ये बसतो का. पहा, व्यवहार करत असताना संत पाहत नाही. संत दीन दुबळ्यांना पाठीशी घालतात, सामर्थ्यवानाला बोटाशी धरतात आणि मार्ग दाखवतात. देवानं सुद्धा त्या संतांजवळ सुख घेण्याकरता वैकुंठ सोडून यावं. कुठं आला देव?
काय सोडून आला? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ते सुख संतांचं देवाला सुद्धा त्यांच्या सहवासाचं सुख घ्यावं वाटलं. आजही देव पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, कटेवर कर आहे आणि अजूनही आषाढी कार्तिकी वाट पाहतोय. कधी माझा भक्त येतो आणि कधी मला दर्शन देतो. भक्त देवाची वाट पाहत नाहीत. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची चिंतन केलं तर त्याला सुद्धा ते पंढरपूर सोडून आपल्या जवळ यावं वाटेल. असा परमार्थ आपण करावा, असा आध्यात्मिक तेज आपण मिळवावं, अशी नामसंकीर्तनाची साधना आपण करावी आणि तीही प्रेमानं करावी. प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेमानं नामचिंतन करावं. सगळ्यांनी एकदा प्रेमानं हात वर करायचे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा. जर तुम्हाला वाटत असेल नामचिंतन भगवंता तुझ्यापर्यंत पोहोचावं, इतका प्रेमानं तुला आरवतोय, तुझं नामचिंतन या करता करतोय देवा, अंतकाळी तू मला दर्शन द्यायला यावंस. माझ्यातले सगळे विकार नाहीसे होऊन अंतकाळी मला फक्त तुझीच मूर्ती दिसावी विठुराया. आज जसा पाठीशी उभा आहे तसा त्यावेळे माझ्या समोर उभा राहा. याच्याकरता तुझं भजन करतोय, याच्याकरता तुझं प्रेमाने भजन करतोय. तुमची ही हाक त्या पंढरपुरातल्या पांडुरंगापर्यंत जावी, एवढं तळमळीनं जर भजन कराल तर तो पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन देण्याकरता इथं येईल. जेथे कीर्तनाची जागा तेथे माझा पांडुरंग उभा, त्या देवाला उभं राहावं लागेल. त्याचा भक्ती करता, त्याचा भक्तन करता देवा तुला आज घ्यावं लागेल. याच्याकरता प्रार्थना
तुमची झोप मोडली, देवाला तर रात्रभर झोप यायची नाही बुवा. असो, असाच आपल्या भक्तीचा, परमार्थाचा हा सुगंध दरवळत राहावा. माऊली सांगतात ना, रोप लावलं आणि त्याचा वेल आता इतका उंच गेलाय, एक दिवस मोगरा फुलणार आहे. माऊलींचं झालं आपलं, मोगरा फुलणार आहे याचा अर्थ आपल्या भक्तीचा सुगंध दरवळणार आहे एक ना एक दिवस निश्चित. आणि त्या सुगंधानं फक्त स्वतःच नाही तर आपलं संपूर्ण कुटुंब, पर्यायानं आपल्या सहवासामध्ये येणारी लोक, ती सुद्धा सुगंधित होणार आहे आणि ती सुद्धा फुलणार आहे. ताकद आहे अध्यात्माची. हे शब्द सामान्य शब्द नाही आहेत. बोलविता धनी वेगळाची. हे व्यासपीठ म्हणजे सामान्य व्यासपीठ नाही. कोणीतरी यावं आणि 2 तास तुमचं मनोरंजन करून जावं. आणि तुम्ही सुद्धा मनोरंजन म्हणून इथं येत असाल, टाइमपास म्हणून इथं येत असाल, तर लक्षात ठेवा, हे व्यासपीठ टाइमपास साठी नाही तर लाईफ पास कसं करावं यासाठी आहे. ते शब्द सामान्य नाहीत, अभंग आहेत. ते अभंग, ज्याला भंग नाही त्याला म्हणायचा भंग. माणसं भंगतात दादा, तो तुम्ही बघितली असेल, रात्रीतून भंगतात. तुमच्याकडे नाही का तसं? माणसं भंगतात, पण ज्याला भंग नाही त्याला म्हणायचा भंग. सामान्य शब्द नाहीत ते. वेदाचा तो अर्थ मासी जठावा, वेदांचे शब्द आहे. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, एक वेळेला, आता हे वाक्य फक्त तुकोबारायांनीच म्हणावं त्या अधिकारानं. तुकोबाराय सांगतात, एक वेळेला देवाची सेवा नाही केली तरी देवाला चालतं. अधिकार वाणीने तुकोबाराय म्हणतात, एक वेळेला देवाची केलेली सेवा नाही केली तरी देवाला चालतं, पण संतांची केलेली सेवा देवाला अधिक अधिक आवडते. म्हणून तुम्ही संत सेवा करा आणि त्या संत सेवेतून उत्तमातला उत्तम लाभ जीवनात प्राप्त करून घ्या. अभंगाचं शेवटचं चरण.